ठिकाणी जो इतिहासामध्ये प्रतापगड पाहिला आहे, थोडक्यात प्रतापगडाची ओळख पुण्यासमोरच्या बुरुजाचा उल्लेख होतो. तुम्ही गुगल, इंटरनेट, टीव्ही पोर्ट्रेट ज्या ठिकाणी प्रतापगड पाहाल, 34च्या इतिहासामध्ये मराठीमध्ये चित्रपट झाले. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, बघतोस काय मुद्राकार. प्रतापगड म्हणजे फक्त एवढंच दाखवलंय. खरं तर याला बुरुज म्हणतात. बुरुज म्हणजे टेहळणी करण्याची जागा, संपूर्ण परिसरावरती मथक ठेवण्यासाठी एक मोक्याचं ठिकाण. आज आपल्या काळात आपण दुर्बीण हा प्रकार वापरतो. जुन्या काळात एवढा विकास नव्हता. संपूर्ण परिसरावरती नजर ठेवण्यासाठी एक मोक्याचं ठिकाण म्हणून बुरुजांचा उल्लेख व्हायचा. त्या बुरुजाला आपल्या मराठ्यांच्या इतिहासाने एक नाव दिलंय आणि याला बोललं जायचं अफजल्य बुरुज. आता अफजल्य बुरुज हे नाव का दिलं गेलं? खाली तुम्हाला अफजल खानाची कबर दाखवली. राजांनी खानाला मारलं तेव्हा जखमी अफजल खान शामियानाच्या बाहेर आला आणि आपला कोथळा सावरून पालखीमध्ये बसून पळून चालला होता. मग त्या खानाला उचलण्याकरता 12 भुई लोक लागायचे. अफजल खानच्या ताकदीबद्दल बोललं तर असं बोललं जातं की अफजल खान ताकदीने इतका होता की जुन्या काळातला आपला पितळी लोटा असतो त्याचा कालोडा करायचा, पारेचा 4चा आकडा बनवायचा. माजलेल्या हत्तीला एकटा कंट्रोल करणारा अफजल खान जर जेवायला बसला तर एक बोकड खायचा असं बोललं जायचं. म्हणजे अफजल खान काही सहजासहजी मरणारातला नव्हता. तरी स्वतःचा कोथळा सावरला अफजल खान पालखीत बसून पळून चालला. हे पाहिलं कोणी? शिवरायांचे दुसरे अंगरक्षक संभाजी कावजी कोंडाळकर यांनी त्या भुई लोकांवरती हल्ला केला. पाहिलं तर अफजल खान त्याचं डोकं कापलं आणि समोरच्या बुरुजावरती काही वेळ अडकवत ठेवलं. मग याला अफजल्य बुरुज बोललं गेलं. काही वेळाने डोकं इथून उचललं आणि पुणे जिल्ह्यामध्ये राजगड किल्ला या ठिकाणी शिवरायांच्या आई जिजामाता राहायच्या. यांना दाखवण्याकरता काहीतरी पुरावा पाहिजे. तो डोकं इथून तिकडे घेऊन गेले, तिकडेच दफन केला. म्हणजे आज जर तुम्ही शिवरायांचा पूर्ण इतिहास वाचलात, इतिहासामध्ये अफजल खान एकटा एकमेव माणूस, त्याच्यात 2 कबरी आहेत. प्रतापगडच्या पायथ्याशी फक्त धड आणि डोका बोलतात हे राजगडच्या बाल्य किल्ल्यामध्ये. आता याला ध्वजबुरुज वगैरे सुद्धा बोललं जातं. आता हे पाठीमागे तुम्हाला दरवाजा दिसतोय, हा जुन्या काळातला पालखी दरवाजा म्हणजेच रॉयल पथ, राजा लोकांचा मार्ग. राजा आपला असो किंवा शत्रूचा, पण राजा एक राजा असून त्याचा मान त्याला मिळायलाच हवा. राजा लोकांनी इथपर्यंत घोड्यावरती यायचं. याच्या पुढे आपण पालखी, डोली, मेना जे काही बोलतो याच्यामध्ये बसून गडावरती जाण्याचा, मंदिरात जाण्याचा हा त्यावेळेचा एक खास मार्ग. पण हा रस्ता नंतरच्या काळामध्ये बंद केला गेला जेव्हा आपल्यासाठी इथे ह्या पायऱ्या बनवल्या गेल्या. तुम्ही या ज्या पायऱ्या पाहता, इथे जुन्या काळात कच्चा रस्ता होता. म्हणजे इकडची राहणारी लोक घोड्यांचा रस्ता, दळणवळण वाहतूक ते या साध्या रस्त्याने व्हायचं. आणि त्यावेळेसच्या मावळे यांच्यात सहभागी नव्हते होत. मावळ्यांचा फिरण्याचा खास रस्ता या शेजारच्या तटबंदीने. म्हणजे आज जरी कोणी माणूस या रोडने गेला, अवघ्या 3-3.5 तासांनी पूर्ण तटबंदीला वळसा घालून पाठीमागच्या बाजूला येऊ शकेल अशी पूर्ण या गडाची भिंत आहे. 2 मिनिटं इथे या बाजूला या. इथे या बाजूला एक चोरवाट आहे आणि अशा चोरवाटा एकंदर या गडावरती 6 आहेत. पण 6 पैकी 5 आम्हाला बंद कराव्या लागल्या याच कारणामुळे. कारण आपल्या काळातली युवा पिढी भरपूर पराक्रमी असते, सेल्फी वगैरे काही प्रकरणं घडतात, त्यामुळे काही चोरवाटा आम्हाला बंद कराव्या लागल्या. मुळात जास्त सांगायचं म्हणलं तर ही चोरवाट जास्त लांब नाहीये, फक्त ह्या तटबंदीच्या बाहेर पडली आहे. म्हणजे एखाद्या वेळेस यदा कदाचित शत्रूकडून जर आपल्या हातातून किल्ला जातोय, शत्रूने किल्ल्यावरती कब्जा घेतला, तर आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी किंवा गडावरून बाहेर पळून जाण्यासाठी अशा चोरवाटांचा वापर करण्यासाठी या बनवल्या होत्या. आता ही फक्त तटबंदीच्या बाहेर पडली आहे. एकदा का तुम्ही इथून बाहेर पडलात, फ्रंट साईडला घनदाट जंगलाचा परिसर आहे आणि इथून बाहेर पडणारा लोकल माणूस आरामात स्वतःला कुठेही सेफ ठेवू शकत होता. यासाठी ह्या बनवल्या होत्या. आजपर्यंत त्यांचा वापर कधीही झाला नाही, फक्त भविष्याचा विचार करून ह्या चोरवाटा बनवल्या होत्या. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की आज आपल्या काळात घर बांधताना आपण एवढ्या बारकाईने विचार करत नाही. जुन्या काळात किल्ला बांधताना किती पुढचा विचार केला याची कल्पना आपल्याला येते. चला, काय जास्त लांब तुम्ही लोक आता इथे महाबळेश्वरून आलात. महाबळेश्वर फिरलात की फिरायचं बाकी आहे? फिरायचं बाकी. समुद्र सपाटीपासून आपल्या प्रतापगड किल्ल्याची उंची मोजतात साधारणतः 3543 फूट आणि महाबळेश्वर 4543 फूट. म्हणजेच महाबळेश्वर आणि प्रतापगडमध्ये साधारणतः 1000 फूट असा फरक जाणवतो. आता पाठीमागचे आडवे डोंगर संपूर्ण महाबळेश्वर जिथून तुम्ही आता 1000 फूट खाली आलाय
ह्या डोंगरावरती तुम्हाला मध्यभागी सेंटरला टॉवर दिसला का उंचवाला? महाबळेश्वरचा विल्सन सनराईज पॉइंट दिसला टॉवर? मॅडम तुम्हाला विल्सन पॉइंट सनराईज जे आपले मेन हॉटेल सिटी बाजार मेन मार्केट म्हणजेच महाबळेश्वर मेन सिटी त्या ठिकाणी येते. लोक सकाळचा सूर्योदय त्या ठिकाणावरून पाहतात. हा समोरचा डोंगर बघा पुढे इकडे आला असं जंगला साईड खाली हाफ टर्न झालाय. याला बॉम्बे सनसेट पॉइंट संध्याकाळचा सूर्यास्त त्या ठिकाणावरून पाहिला जातो. पुन्हा ह्या टॉवर पाशी या आणि टॉवर पासून पुढे बघा डोंगराची रांग आली ट्रेन सारखा पुढे आला काळा गोल दगड आहे हत्तीचा माथा एलिफंट हेड लॉडविक. त्या समोरच्या डोंगरावरती जिथे धुका चिकटलाय ना हा लोअर अप्पर एल्फिन्स्टन आणि त्याच्या पाठीमागचा डोंगर अर्धवट खाली उतरलाय. हा मेन पॉइंट आहे ऑर्थरसीट. तुम्ही ऑर्थरसीटला गेला की तिकडे एक दुर्बीण लावलेली आहे आणि त्या दुर्बिणीचा वापर करून वरती राजांची अश्वारूढ मूर्ती आणि एक झेंडा दाखवला जातो. आता मुळात हे 4-5 पॉईंट इथून दिसतात पण यांचा इतिहास काय? 1818चा काळ जर पाहिला या भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांनी काय केलं? सगळे डोंगर शोधले. काही भागामध्ये बंगलो बांधले, काही भागात जाऊन बसायचे, काही भागातून चक्काने सुसाइड्स केल्या आणि यांच्या नावाचे पॉइंट्स तयार झाले. म्हणजे जसं की विल्सन, लॉडविक, एल्फिन्स्टन, ऑर्थरसीट, केट्स, माजोरी संपूर्ण इंग्रजांची नावं असलेले पॉइंट्स. म्हणजे आज गाव आपलं हे नाव त्यांचं अशी परिस्थिती झालेली आहे. तुम्ही महाबळेश्वरचं जे मार्केट येतं त्या मार्केटचं नाव काय तर माल्कम पेठ म्हणजे माउंट माल्कम नावाचा पहिला ब्रिटिश अधिकारी जो महाबळेश्वरला आला त्याच्याच नावाने संपूर्ण महाबळेश्वर डेव्हलप झाला. पण खरं म्हणजे महाबळेश्वर पाहण्यासारखं आहे ते म्हणजे ओल्ड महाबळेश्वर. या ठिकाणी एक शंकराचं मंदिर आहे 5000 वर्षापूर्वीचं आणि त्याच ठिकाणी एक पंचगंगेचं मंदिर जिथे 5 नद्यांचा उगम झाला. म्हणजे महाबळेश्वरचा खरा इतिहास तो. पण आपला का आता एक जनरेशन गॅप त्याचा इतिहास दाखला गेला नाही नवीन महाबळेश्वर डेव्हलप झाला. आणि महत्वाचं आता लक्षात घ्या महाबळेश्वर आणि प्रतापगडच्या मध्ये तुम्हाला जो काही संपूर्ण जंगलाचा परिसर दिसतोय ना हा संपूर्ण परिसर जो इतिहासामध्ये गाजलेला आहे आणि त्याचं नाव आहे जावळीचं खोरं. जावळीचं खोरं आणि जावळीचं झाड म्हणतात ते हेच. पण जावळी गाव नक्की आलं कुठे? कधी गावाच्या वरती तुम्हाला त्रिकोणी घंटा जंगल दिसतंय ना त्या जंगलाच्या पाठीमागे खड्ड्यामध्ये हे जावळी गाव येतं. आणि या जावळीवरती राज्य केलं एका मराठी माणसाने ज्याचं नाव चंद्रराव मोरे. हा माणूस जातीने मराठा पण सरदार मात्र आदिलशाहचा. थोडक्यात त्या मोऱ्यांची खरी नावं काय? पहिले म्हणजे हैबतराव मोरे, दुसरे दौलतराव मोरे, तिसरे यशवंतराव मोरे, चौथे म्हणजे प्रतापराव मोरे. थोडक्यात ह्या मोऱ्यांची वंशावळ. खरं म्हणजे इतिहासामध्ये इतकं सुंदर असं वर्णन केलं होतं की जुन्या काळामध्ये सूर्याची किरण भर दिवसात जमिनीला पोहोचत नव्हते एवढ्या घनदाट जंगलाचा हा परिसर. नंतरच्या काळामध्ये गादीवरती आले यशवंतराव मोरे. वय वर्ष साधारणतः 50. त्या राजांचं वय अवघं 26-27 वर्षाचं. तेव्हा राजांनी मोऱ्यांना समजावलं की आपण दोघेही मराठे एकत्र आलो तर मराठ्यांचं राज्य वाढेल आणि अखेरी सिंधवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. मोरेचं उत्तर आलं तुम्ही कुठला राजे? तुम्ही राजे काल झाला, आम्ही या परिसराचे राजे. या महाबळेश्वराच्या कृपेने इथे राज्य करतो. म्हणजेच हे राज्य आम्हास दिदले हे महाबळेश्वराने. आपणच हाती रुमाल बांधून चाकरी सेना. राजांनी सांगितलं बगावत न करणे आणि जावली खाली करणे. त्याचं पुन्हा प्रत्युत्तर असं यावं की दारुगोळा मोजात आहे. दारुगोळा मोजात याचा अर्थ काय होता? दारुगोळा मजबूत आहे. दारुगोळा मोजात आहे. तुमच्यात जर पुरुषार्थ असेल ताकद असेल या जावळीत येऊन तुम्ही 2 हात करून दाखवा. मग राजांनी काय केलं? 6 जून 1655ला या जावळीवरती हल्ला केला. पण लक्षात घ्या हे जावळी काय एका दिवसात जिंकणं शक्य नव्हतं. जावळी गावात लढाई झाली. तिथून या मोऱ्याने काढता पाय घेतला. पुढच्या परिसरात जिथे तुम्हाला पाणी दिसतंय ना त्याच्या अलीकडे चतुर्भेट म्हणून गाव येतं. या परिसरात दुसरी लढाई झाली. तिथून या मोरे राजांना चकवा दिला. डोंगराच्या पाठीमागे जिथे कोकण चालू होतं इथं देवळे गाव लागतं. या परिसरात तिसरी लढाई झाली. तिथून हा मोरे पळाला कुठे? शिवतरगड माहिती असेल भोरघाटामध्ये खालच्या साईडला लागतं. या ठिकाणी चौथी लढाई झाली. आपल्या मराठी धर्मात म्हटलं गेलंय कधी न व्हावे एकरूप हा शाप मराठी रक्ताला. कारण मराठी जर त्यावेळेस एकत्र आले असते तर दिल्लीसाठी भांडायची गरज आज आपल्या मराठ्यांना कधीच लागली नसती. त्यांनी तिथून आश्रय घेतला तो म्हणजे रायरीचा म्हणजे आपल्या काळातला रायगड. राजांनी कैद केलं, समजवण्याचा प्रयत्न केला. हा मोरे फितुरांची अवलाद आदिलशहाशी गुप्तपणे पत्रव्यवहार चालू ठेवला. नाईलाजाने राजाने त्याला मारलं आणि 15 जानेवारी 1656ला अखंड असा जावळीचा परिसर राजांनी ताब्यात घेतला. या परिसराचं म्हणजे निरीक्षण करताना राजांच्या नजरेमध्ये एक डोंगर भरला. ज्या डोंगराचं वर्णन असं केलंय ज्या डोंगरावरती चढू शकतात फक्त वाऱ्याचे झोत आणि उतरू शकतात पाण्याचे धबधबे. राजांनी पंतांना आज्ञा केली पंत डोंगरावरती किल्ला बांधायला सुरुवात करा. मोरपंतांनी आज्ञा पाळली आणि जुलै 1656 मध्ये ह्या डोंगरावरती किल्ला बांधायला सुरुवात केली. 1658ला किल्ला बांधून पूर्ण केला. म्हणजे लक्षात घ्या किल्ला बांधला फक्त अवघ्या 2 वर्षांमध्ये. आता आपल्या काळातला सामान्य माणूस स्वतःच राहता घर जमिनीवरती 2 वर्षात बांधत नाही. त्या लोकांनी हा किल्ला बांधला आणि किल्ल्याचं जे बांधकाम केलंय त्याच्यात तुम्हाला कोठेही सिमेंट हा प्रकार दिसणार नाही. त्या काळात सिमेंट नव्हतं. गूळ, चुना, वाळू आणि शिस प्रामुख्याने 4 पदार्थांचं मिश्रण करून या गडाचं बांधकाम केलंय.
हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव हे त्यावेळेसचे एक बेस्ट आर्किटेक्चर्स होते. त्यांच्या अंडरमध्ये प्रतापगडाचं बांधकाम झालेलं आहे. काही ठिकाणी या प्रतापगडाचं वर्णन इतकं सुंदर असं केलेलं आहे की या सह्याद्रीच्या कुशीत जावळीच्या ओठात आणि या महाबळ्याच्या घाटात रायरीच्या पूर्वेस एक उंच शिखर आकाशाला गवस निघालत उभं होतं. एका गरुड नजरेने त्याला घेरलं, त्याच्यावरती तटबंदीचा मुकुट चढवला, नाव ठेवलं किल्ले प्रतापगड. तो हा किल्ले प्रतापगड आहे. चला, ज्यावेळेस आपल्या लोकांनी इथे किल्ला बांधायला सुरुवात केली, काही महत्वाचे प्रश्न होते की आपण हा किल्ला बांधून घेऊ, पण हा किल्ला बांधल्यावरती इथे पुढे लोक राहतील, यांना पिण्याकरता पाणी, आणि दुसरं असं की तुम्ही किल्ल्याची तटबंदी पाहता याला दगड. कारण आज आपल्या काळात आपण ट्रक, क्रेन सगळंच वापरतो, पण जुन्या काळात त्यातला एकही प्रकार नव्हता. त्या लोकांनी काय केलं, किल्ल्यावरती पूर्वी जे मोठमोठे डोंगर होते त्यांनी हे सगळे डोंगर फोडले. ते जसजसे डोंगर फोडत गेले इकडे खड्डे होत गेले. ह्या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साठवलं गेलं आणि हे तलाव तयार झाले. म्हणजे हल्ली काळात तुम्ही तलावाला जे पाणी पाहताय ते झऱ्याचं नसून साठीव पावसाचं आहे, आणि पाणी साठीव असल्यामुळे दिसायला पूर्णपणे हिरवं दिसत आहे. म्हणून आज आपल्या काळात हे पाणी कोणीही पिण्याकरता वापरत नाही. आज देखील या गडावरती वस्ती आहे, 25-30 घरं, 200-250 आम्ही लोक मावळ्यांचेच वंशज आज देखील या गडावरती राहतो. या लोकांना पिण्याकरता पाणी कोणतं, गव्हर्नमेंटने पंचायतीमधून वॉटर सप्लाय संस्थेची पाईपलाईन बसवली आहे, ज्याचं पाणी आज इकडची लोक पिण्याकरता वापरतात. तुम्ही जर बारकाईने पाहिलं, समोरचा काळा डोंगर, तटबंदीचा काळा दगड एकच आहे. म्हणजे इकडचा दगड लोकांनी तिकडे शिफ्ट केला, म्हणून त्यांनी किल्ला 2 वर्षामध्ये बांधला. दगडाचा ते बाहेरून आणत बसले असते, किल्ला बांधायला त्यांना 5 ते 6 वर्षाचा कालावधी नक्कीच लागला असता. आणि असा एक नाहीये, एकंदर गडावरती 4 साईडला 4 तलाव आहेत. 12 महिने पाणी पण साठीव स्वरूपाचं. म्हणजे आज आपल्या काळात आपण योजना राबवतो, पाणी अडवा पाणी जिरवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ते त्या काळापासून चालत आलं हे आपल्या लक्षात येतं. चला, ज्या पायऱ्या आपण चढलो आपल्या शासनाने बनवल्या होत्या, 1957च्या काळातल्या पायऱ्या आहेत. चालू वर्ष 2021, म्हणजे जर बोटांनी मोजलं तर 63-64 वर्ष यांना पूर्ण झाले, आणि इतक्या वर्षामध्ये 10-15 वेळा रिपेअर केलं आहे. सांगायचं आहे तर तुम्ही या पाठीमागच्या पायऱ्या पाहताय ना, त्या राजांच्या काळातल्या 365 वर्षापूर्वीच्या पायऱ्या, यांचा अजून दगडी हल्ला नाही, त्यांना 5 पैशाचा खर्च केलेला नाहीये. ह्या पायऱ्यांना जर तुम्ही बारकाईने पाहिलं, यांच्या जॉईंट्समध्ये तुम्हाला कोटी, गुळ, चुना, सिसर, सिमेंट वाळू काही दिसत नाही. कशा पद्धतीनं जोडलं, इंटरलॉक सिस्टीम पद्धत. लाकडी फर्निचर आपण खाचा फिक्स करतो ना, खालचा दगड वरच्या दगडाची लॉक सिस्टीममध्ये जॉईंट आहे. म्हणजे बनवणाऱ्याने एकदा सांगितलं होतं यांना रिपेअर करण्याची गरज नाही आहे. आणि उदाहरण तुमच्या समोर आहे, हे आपल्या काळातलं आणि जुन्या काळातलं. आणि बसून घ्या. आपण लोक किल्ल्याच्या मुख्य ठिकाणी आलोय, भवानी माता मंदिर परिसर. ही भवानी माता म्हणजे आपल्या महाराजांची कुलस्वामिनी आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत. तुळजापूरपासून तुळजापूरची तुळजाभवानी मंदिरापाशी आपण पोहोचलो, आणि आपण लोक आता मंदिरात जाणार आहात. मंदिरामध्ये गेलो की आपण पाहणार आहोत आई भवानी मातेची मूर्ती. या मंदिराची स्थापना केली आहे 1661ला. जी आपण आई भवानी मातेची मूर्ती पाहणार आहोत, या मूर्तीची शिळा ही आपल्या देशातली नाही आहे. नेपाळमध्ये गंडकी नावाची नदी येते, आणि या नदीमधून आणलेला हा दगड, त्याला एक विशिष्ट नाव आहे, शालिग्राम म्हणजेच कसोटी. आज ज्या दगडावरती आपण सोन्याला कस लावतो, सोनं खरं खोटं टेस्ट केलं जातं, या दगडापासून देवीची मूर्ती बनवली आहे बंबाजी नाईक पानसरे यांनी. अष्टभुजा म्हणजेच 8 हात असलेली आई भवानी मातेची मूर्ती आहे. देवी चरणी एका काचेच्या बॉक्समध्ये एवढ्या उंचीचं शिवलिंग तुम्हाला पाहायला मिळेल. हे शिवलिंग लांबून दिसायला अगदी काचेप्रमाणे दिसतं, पण हे काच नाही आहे. आपण स्फटिक बोलतो ना, क्रिस्टल. हे क्रिस्टलचं शिवलिंग शिवरायांच्या नित्य पूजेतलं होतं. शिवरायांच्या पश्चात त्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा व्हावी यासाठी हे शिवलिंग मंदिरात आणून ठेवले तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे सगळं पाहून झालं की आपली नजर समोरच्या सभागृहाकडे जाते. त्याचा दरवाजा आतल्या बाजूला एक काचेचा आहे. त्या सभागृहामध्ये एक तलवार आहे. ही तलवार आपल्या शिवाजीराजांची नाही आहे, तर स्वराज्याचे 4थे सरनौबत सरसेनापती कान्होजी हंबीरराव मोहिते यांची तलवार तुम्हाला मंदिरामध्ये पाहायची आहे. हे आपल्या स्वराज्याचे 4थे सेनापती होते. पहिल्या सेनापतींचं नाव होतं मानकोजीराव दहातोंडे, जे वृद्धापकाळाने वारले. दुसऱ्या सेनापतींचं नाव होतं नेताजी पालकर, इतिहासात त्यांची बराचदा नोंद आहे, हे दुसरे सेनापती होते. तिसऱ्या सेनापतींचं नाव होतं कुर्तोजीराव गुजर. आपल्या राजेने त्यांना किताब दिला होता प्रतापराव गुजर. मराठीमध्ये कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि. स. खांडेकरांची एक कविता आहे बघा, वेढात मराठे वीर दौडले 7. नेसरीच्या युद्धामध्ये बलोरखानाशी लढाई करताना आपले 7 वीर गतप्राण झाले. हे तिसरे सरनौबत. आणि 4थे म्हणजे कान्होजी हंबीरराव मोहिते, शिवरायांच्या दुसऱ्या पत्नी स्वैराबाई यांचे सख्खे बंधू. कराडच्या इथे तळबीड म्हणून गाव आहे, तळबीडचे मोहिते. या मोहित्यांनी काय केलं, अफजल खान लढाईमध्ये अफजल खानाच्या 12,000 फौजेपैकी 600 लोकांना एकट्याने मारलं.
तुम्ही लोक विचार की 600 लोकांना एकट्याने मारलं, पुरावा काय? तर जुन्या काळातली एक अशी पद्धत होती, आपल्या सैनिकाने लढाईमध्ये शत्रूची जर अंदाजे 100 लोक मारली, राजाच्या हातून तलवारीवरती एक पांढरा स्टार, एक रिवॉर्ड दिला जायचा. त्यांनी अंदाजे 600 लोक मारले, तलवारीवरती 6 रिबीट्स आहेत, 6 डॉट्स, फ्रंट साईडला 3, बॅक साईडला 3. जसं की आपल्या काळात आपल्या सैनिकाने मिलिटरी किंवा पोलीस डिपार्टमेंट काही चांगलं काम केलं, आपण खांद्यावरती स्टार किंवा एखादा मेडल देतो. तसं जुन्या काळामध्ये आपल्या सैनिकांचा गौरव करण्याची ही अनोखी पद्धत होती. तलवारीवरती त्यांचं नाव कोरले स्वर्ण अक्षरामध्ये, मोडी लिपीमध्ये, कान्होजी हंबीरराव मोहिते यांच्यावरून सिद्ध होतं की तलवार त्यांची आहे. तर हे दगडी बांधकाम पाहता हे राजांच्या वेळेसचं 1661 गुलाबी रंगाचं आपल्या काळातलं 1937 मधलं बांधकाम. त्याच्या पाठीमागे दीपस्तंभाचा तिथे मातीची दिवे लावली जायची दिवाळी, दसरा, त्रिपुरा पौर्णिमेला, आणि त्याच्या पाठीमागे येतो तो नगारखाना. मग सध्या कोरोनामुळे सगळी साईड पूर्णपणे बंद ठेवली आहे आणि सगळी या साईडला जुन्या काळातली हत्यारं आहेत. जसं की आपल्या काळातला आधुनिक मावळा, AK-47, स्टोन गन, मशीन गन, रिव्हॉल्वर, पिस्टल, ही जी काही छोटी हत्यारं घेऊन फिरतात ना, जुन्या काळातले मावळे ही छोटी हत्यारं घेऊन फिरायचे. आणि ही छोटी हत्यारं आज आपल्यासाठी फार मोठी झाली. ज्याला पाठीमागच्या बाजूला एक खोल आहे, तिथे फटाक्याप्रमाणे वाद आणि याला दारू फोडून दारुगोळा टाकला जायचा. ह्या जुन्या काळातल्या हलक्या पद्धतीच्या तोफा आहे की जुन्या काळातले मावळे आपल्या अंगाखांद्यावरती घेऊन शेजारच्या तटबंदीने पारा द्यायचा. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे ही 4थ्या नंबरची. ही जुन्या काळातली डोंगर फोडण्याची पार. आणि पारेबद्दल आपल्या मराठी माणसाला वेगळं सांगायची गरज लागत नाही. आपल्या गावातल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पार असते, पण ती केवढी असते? मुठभर 5 ते 7 किलो वजनाची. ही जुन्या काळातली 55 ते 60 किलो वजनाची पहार आहे. याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की जुन्या काळातली लोक किती हायचे, किती स्ट्रॉंगर, आणि त्यांचं खाणं काय होतं. आता आपल्या काळात खाणं मॉडिफाय झालं, सँडविच, पिझ्झा, बर्गर, ताकद देखील मॉडिफाय झाली. आज आपल्या काळातली जी मुलं आहेत ना, उचलण्याचा प्रयत्न करतात, हे दोघांच्या पायावरती पडलं तेव्हापासून लॉक सिस्टीममध्ये बांधून ठेवलं आहे. हे लोखंडाचे किंवा दगडाचे नाही आहेत, पूर्णपणे मिक्स मेटलमध्ये बनवले गेले, अलॉयमध्ये. हे जुन्या काळातला प्रत्येक माणूस आपल्या खांद्यावरती घेऊन सहजपणे फिरू शकत होता. आता यांना लॉक सिस्टममध्ये बांधून ठेवलं आहे. मंदिरात तुम्हाला काय बघायचं आहे? आई भवानी मातेची मूर्ती, पायापाशी असलेलं स्फटिकाचं शिवलिंग आणि समोरच्या बाजूची तलवार. हे पाहून झालं, मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा करून तुम्हाला इथेच यायचं आहे. मग इथून चपला घालून आपण पाठीमागे हस्तकला केंद्र पाहायला जाणार. या दर्शक जाती, मसाला कुटण्याचा उखळ, तुळशी वृंदावन, ह्या थोड्या तुटल्या तोफा आणि हे जुन्या काळातले नगारे ज्याच्यावरती तांबे लावून प्रकारे वाजवण्यासाठी यूज केले जायचे. ते इथे लोकांना दाखवण्यासाठी इथे ठेवलेले आहेत. सगळे मिक्स मटेरियल आहेत, ते फक्त लोखंडाचे, त्यामध्ये थोडे गंजलेले आहेत. आता फोटो वगैरे काढा. इथे हस्तकला आहे. तुम्हाला जे काय पाहिजे आहे, मग अशी दादा बोलल्याप्रमाणे 5-10 मिनिटं बस आपली टाईम, मग आपल्याला बसण्यासाठी जेव्हा कधीही हनुमानाची मूर्ती पाहता, देवाचा चेहरा एक तर उजव्या किंवा डाव्या बाजूस आणि हातामध्ये गदा पर्वत असतं. तुम्ही जर ही मूर्ती पाहता तर हातामध्ये गदा पर्वत काही नाही आहे, फक्त आशीर्वाद देणारी मूर्ती आहे. तिचा चेहरा समोरमध्ये दक्षिणेकडे गेला आहे. दक्षिणमुखी मारुती म्हणतात. मूर्ती फक्त ओरिजिनल मंदिरानंतर बनवलं गेलं. इथून पुढे आपण आता बालेकिल्ल्यात चाललोय. बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यावरचा छोटा किल्ला, की किल्ल्याचा किल्लेदार, त्यांचे राहायचे वाडे, अन्नधान्याची कोठारं, दारुगाळ्याची कोठारं, मोस्ट इम्पॉर्टंट प्लेसेस, पॅलेसेस जे काही असतात ते वरती बालेकिल्ल्यामध्ये. जसं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपला एक सेफ्टी रूम असतो, तसा प्रत्येक किल्ल्यावरती एक सेफ्टी किल्ला असतो. त्याला बालेकिल्ला असं म्हटलं जायचं. एखाद्या वेळेस शत्रूकडून आपला जर खालचा किल्ला जिंकला जातोय, आपल्या लोकांनी वरती बालेकिल्ल्याचा गेट बंद करायचा आणि वरतून लढाई चालू ठेवायची. पण त्यांना वाटलं की येत्या 10-15 मिनिटांमध्ये आपला बालेकिल्ला देखील जिंकला जाईल, सरळ लढाई बंद करायची. आणि त्यांनी वरती एक चोरवाड बनवल्यात, तळघर, जसे आपण खाली बघितली त्या पद्धतीची. त्या चोरवाटेचा वापर करून तुम्ही घराच्या बाहेर निघून जायचं. म्हणजे कब्जा करणारा शत्रू काय गेस करतो की लोक आपल्याला घाबरून पळून गेले. जेव्हा शत्रूचे लोक घराच्या आतमध्ये असतील तेव्हा आपली लोक ही घराच्या बाहेर, पण त्यांनी बाहेर जाताना पळून नाही जायचं, पण किल्ल्याच्या खालच्या भागामध्ये यायचं. आणि जर आपली कॅपॅसिटी असेल
तर त्यांच्यावरती पुन्हा उलटा हल्ला करायचा किंवा दुसऱ्या किल्ल्यावरती पळून जायचं. ही मराठ्यांची गनिमी कावा पद्धत. कारण मराठा शब्दाची व्याख्याच अशी आहे, मराठा म्हणजे मरेन पण हातणार नाही म्हणून मराठा बोललं जायचं. आता पायऱ्या इतक्याच आहेत, मग आपण टॉपला बाल्य किल्ल्यामध्ये पोहोचू. चला. इथपर्यंत आपण 475 पायऱ्या चढून आलो. किल्ला आपण सर केला. आता उतरायच्यात परत 475 पायऱ्या. शंकराचं मंदिर या ठिकाणी आहे. 1656ला जेव्हा या ठिकाणी या गडाचं बांधकाम चाललं होतं तेव्हा जागा साफ करताना मोरोपंत पिंगळे यांना या ठिकाणी स्वयंभू शंकराचं शिवलिंग सापडलं. स्वयंभू म्हणजे काय, तर स्वयं म्हणजे स्वतः आणि भू म्हणजे भूमीतून वरती आलेलं, ज्याला आपण स्वयंभू असं म्हणतो. मग या ठिकाणी शंकराचं मंदिर बांधलं आणि मग खाली भवानी मातेचं बांधलं. म्हणजे गडाचं सगळ्यात पहिलं आणि जुनं मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर आहे. आणि या मंदिराच्या समोर तुम्ही हा जो चौतारा पाहताय ना, त्या जुन्या काळातली सदरेची जागा बोलतात. सदर म्हणजे थोडक्यात दरबारचीच जागा. पण जुन्या काळात दरबार हे 2 प्रकारचे होते, ज्याला आपण दिवाने आम आणि दिवाने खास असं बोललं जायचं. पण दिवाने आम आणि दिवाने खास हा एक मोगली मुस्लिम शब्द आहे. आपल्या मराठीमध्ये याला खलबतखाना किंवा मोठा दरबार बोललं जायचं. मग याचा समावेश हा काही खलबतखान्यामध्ये किंवा मोठ्या दरबार होत नाही. त्याला सदरेची जागा म्हणजे गडावरच्या किल्लेदाराने या भागातला कोणताही न्यायनिवाडा कोर्ट कचेरी इथे सॉल्व्ह करायचं. जसं पहिल्या गावामध्ये पंचायत लागायची त्या पद्धतीने. या ठिकाणी एक जुनी परंपरा अशी होती की जर कोणत्या नवीन माणसाला सैन्यात भरती करायचं आहे तर प्रथम त्या माणसाला इथे आणलं जायचं आणि देवासमोर शपथ घेऊन त्याला देवाला साक्षी ठेवून सैन्यामध्ये भरती केलं जायचं. त्याच पद्धतीने कोणी गद्दारी गुन्हा केला कुणाचा न्यायनिवाडा करायचा आहे त्यासाठी सेपरेट कोर्ट नव्हतं. जो काही न्यायनिवाडा होईल तो देवाच्या समोर. कारण जुन्या काळामध्ये एक पद्धत चांगली होती, लोक आपापसात खोटं बोलायचे पण देवाला सगळे घाबरून होते. आज आपल्या काळात देवावरती हात ठेवून सुद्धा लोक सर्रासपणे खोटं बोलतात. तेव्हा जुन्या काळात जो काही न्यायनिवाडा असेल तो देवाच्या समोर. पण इथे लोकांना शिक्षा फरमावल्या जायच्या. तसं आज आपल्या काळामध्ये आपण फाशी देतो मृत्यूदंड म्हणून. जुन्या काळामध्ये असायचा कडेलोट, म्हणजे कड्यावरून लोटून द्यायची पद्धत. आणि याच पद्धतीला कडेलोट असं म्हणतात. ही जागा इथे पाठीमाग आहे. म्हणजे ज्याला कोणाला मृत्यूदंड द्यायचा त्या माणसाला इथे आणायचं, हातपाय बांधायचे, पोत्यात भरायचं आणि पोतं पॅक करून पाठीमागे 2000 फूट खोल दरी आहे, उंच कड्यावरून त्या दरीमध्ये लोटून दिलं जायचं. त्या शिक्षा इथे फरमावल्या जायच्या. याच ठिकाणी राज्यांनी एका गद्दाराला शिक्षा देखील दिली होती. त्या गद्दाराचं नाव आहे खंडोजी खोपडे देशमुख. ज्यावेळेस राज्यांनी अफजल खानाला मारलं, खानाचा मुलगा फजल खान ह्या भागातून आपल्यासोबत 1000 फौज घेऊन विजापूरला पळून गेला. पळून जायचा रस्ता खंडोजी खोपडेने दाखवला. 1660 मध्ये त्याला पकडून या ठिकाणी आणलं. शिक्षा फरमावली ती कडेलोटाची, पण काही लोकांच्या सांगण्यावरून त्याला जीवनदान मागितलं गेलं. राजाने त्याला शिक्षा एकच फरमावली. या ठिकाणी गद्दाराचा उजवा हात आणि डावा पाय तोडला. आता उजवा तोडण्यामागचं कारण काय, त्यावेळेचा योद्धा आपल्या उजव्या हाताचा वापर करतो तलवार पकडण्यासाठी. तो उजवा तोडला, त्याने भर आयुष्यात पुन्हा कधी तलवार उचलली नाही. आणि जर घोड्यावरती बसायचं म्हणलं तर घोड्याची कडी असते रिकीप, याच्यामध्ये पहिला आपण आपला डावा पाय यूज करतो आणि मग आपण घोड्यावरती स्वार होतो. तो डावा पाय सुद्धा याच ठिकाणी तोडला. त्याला जी शिक्षा दिली ती अतिशय विचार करून समजून, त्याला जिवंत राहूनही काय फायदा नाही आणि मरूनही काय फायदा नाही, ती शिक्षा त्याला या ठिकाणी दिली होती. ही जागा काय अशी ओपन नव्हती, पूर्णपणे बांधलेली होती. 1818च्या ब्रिटिश काळामध्ये तुटलेल्याची नोंद आहे. आता पूर्ण उद्ध्वस्त फक्त खालचं फाउंडेशन राहिलेलं आहे. तर पाठीमागे जायचं जिथे चोरवाट कडेलोट तिकडे समोर राजांची मूर्ती पण या साईडने आपल्याला खाली उतरायचं. चला. एक गावच आहे खाली, दुकाने पूर्ण नंबरचा उंचावरचा बुरुज आहे. जसं आपण खाली बघितला तो 1 नंबरचा बुरुज होता. इकडे पाठीमागच्या बाजूला तो धुका आला, इथे 2 नंबरचा बुरुज मंदिराच्या पाठीमागचा. आणि आपण जे उभे हा 3 नंबरचा बुरुज. म्हणजे बुरुज म्हणजे काय, तर संपूर्ण परिसरावरती वस्तात ठेवण्यासाठी एक मोक्याचं परफेक्ट लोकेशन, ज्याला बुरुज असं बोललं जायचं.
मला सगळ्यात महत्त्वाचा आणि उंचावरचा बुरुज का बोलला जातो, कारण की ह्या बुरुजावरून आपण आपल्या 3 बाजू आरामात पाहू शकतो. समोरची बाजू, डावी बाजू आणि पाठीमागची बाजू, म्हणून सगळ्यात महत्त्वाचा याला म्हटला. आणि इथेही चोरवाट, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एखाद्या वेळेस शत्रू दोन्ही किल्ले जिंकायचा प्रयत्न केला, लोकांनी इथून बाहेर पडायचं, या बुरुजाला वळसा घालायचा, आणि जर आपली कॅपॅसिटी आहे तर उलटा हल्ला करा किंवा दुसऱ्या किल्ल्यावरती पळून जायचं. यासाठी ह्या चोरवाट्या बनवल्या होत्या. जुन्या काळात लोकांना ते शक्य होतं, सहज येऊ शकत होते. आज आपल्या काळात कुणी प्रयत्न केला आणि जाणारा दादा जरी पाय घसरला, हा माणूस सरळ 2000 फूट खाली दरीमध्ये पडण्याची शक्यता आहे. म्हणून आज आपण आपल्या काळात पुन्हा ट्राय करून देत नाही. आणि मुळात अशा प्रकारची लढाई कधीही झालेली नाहीये. फक्त भविष्याचा विचार करून त्यांनी प्लॅनिंग करून ह्या सगळ्या गोष्टी बनवून ठेवल्या होत्या. ते आता पुढे जायचं. कुठे बुद्धी चोरवाटे दाखवतो? गाईज इथं जर चेक करायला गेलं तुम्हाला चोरवाटेचा दरवाजा भेटेल खालच्या साईडला. त्यात उंचावरच्या ठिकाणी उभे आहोत, जमिनीपासून साधारण 2000 फूट उंचावरती. आणि याला बोलतात कडेलोट. म्हणजे जुन्या काळात कोणी गद्दारी गुन्हा वगैरे केला, त्या गद्दाराला इथे आणायचं, त्याचे हातपाय बांधायचे, पोत्यात भरायचं आणि पोतं पॅक करून माणसाला इथून खाली फेकून द्यायचं. जे आपण लोक जमिनीपासून 2000 फूट उंचावरती आहोत, गद्दारी करणारा माणूस एवढ्या खोल दरीमध्ये फेकला जायचा. म्हणून त्या काळामध्ये एक भीती होती, दहशत. म्हणजे एकाला शिक्षा दिली की मागचे 50 जण आपोआप सुधारायचे. एक वचक, एक दरारा असायचा. हल्ली आपल्या काळात भीती हा प्रकार नाहीये. फेकला तर जागा भरून जाईल म्हणून आपल्या काळात फाशी दिली जाते. जुन्या काळी तटबंदी पूर्णपणे ओपन होती. म्हणजे तुम्ही आता जे उभे आहात ना, तिथून हा संपूर्ण भाग एवढा अर्धा गोल पूर्णपणे ओपन होता. म्हणजे माणसाला इथं आणायचं डायरेक्टली खाली फेकून द्यायचं, किती भयानक होतं. आज आपल्या काळात आपलं सेल्फीचं टेक्निक निघालं की 2-3 वर्षापूर्वी तटबंदी आम्हाला पूर्णपणे बांधून घ्यावी लागली. तुम्हाला दरीचा संपूर्ण जो काही भाग बघायचा असेल, थोडासा या बाजूने पाहता येतो. आता थोडंसं पाठीमागे लक्ष द्या. पाठीमागचा संपूर्ण जो परिसर तुम्हाला दिसतोय ओपन, हा संपूर्ण कोकण परिसर आहे. तुम्ही मुळात जर या तटबंदीच्या बाहेर हात काढलात ना, तुमचा हात जातो रायगड जिल्ह्यामध्ये. आणि तटबंदीच्या आतमध्ये सातारा जिल्हा. म्हणजे सातारा जिल्ह्याची शेवटची सीमा, इथून पुढे जिल्हा बदली होतो. खाली हा जो रस्ता गेलाय, हा पोलादपूर शहरामध्ये गेलेला रस्ता आहे. इथून तुम्ही खाली गेला तर तुम्हाला पोलादपूर शहर लागतं. समोर तुम्हाला पाणी दिसतंय का? समोर तुम्हाला पाणी दिसतंय? हो, नदी. महाबळेश्वराच्या पंचगंगेचा उगम झाला त्यांपैकी ती एक नदी आहे. तिथे तुम्हाला डॅम बांधलेला, तिथे तुम्हाला मेन हायवे लागतो, NH-17. म्हणजेच आपल्या काळातला NH-66 मुंबई गोवा नॅशनल हायवे. इकडून उद्या साईडला तुम्हाला मुंबई 220, डाव्या साईडला गोवा 450 किलोमीटर. इथून महाड माणगाव, महाडच्या पुढे रायगडचा किल्ला आहे, इथून 65 किलोमीटर आहे. या गडावरून 4 किल्ले दिसतात. ह्या साईडला रायगड, ह्या साईडला राजगड तोरणा, तिकडे मकरणगड. आणि ह्या गडाच्या सभोवती साधारणतः 13 ते 14 किल्ल्यांचं वलय आहे. असं म्हणतात की या गडाला वेढा देता येत नाही. गडाला वेढा देणारा स्वतः वेढा होईल, पण या गडाला वेढा बसणार नाही. कारण की या साईडला रायगड, त्याच्या अलीकडे कांगोरीगड, चंद्रगड, धावड्यातला किल्ला, तिकडे तुमचा राजगड तोरणा. ते तुम्ही वाई साईडला येते ते तुम्हाला ते पांडवगड, कमळगड, केंजरगड, वैराटगड. सातारा गेला की सज्जनगड, अजिंक्यतारा, इकडे वासोटा, त्याच्या अलीकडे इकडे तुम्हाला मकरणगड, पाठीमागे रसाळगड, महिदपतगड, आणि इकडे कोणबीचा किल्ला. किल्ल्याच्या भोवती साधारणतः 13 ते 14 किल्ल्यांचं वलय. म्हणून असं म्हटलंय की या गडाला वेढा देता येत नाही. वेढा देणारा स्वतः वेढा होईल, पण या गडाला वेढा बसणार नाही. फ्रंट साईडला घनदाट जंगलाचा परिसर आणि पाठीमागे ही 2000 फूट खोल दरी आहे. वेढा बसत नाही. चहूबाजूने हा सह्याद्री. आणि मित्रांनो, या सह्याद्रीची सफर फक्त तिघेच करू शकतात, वारा, वाघ आणि आपले मराठे. हे लक्षात घ्या. आणि तुम्ही जो 3 वर्षापूर्वी बातमी ऐकली असेल ना, आंबेनळी घाटामध्ये दापोली विद्यापीठाची जी बस कोसळली होती, तर हा घाट आहे. आणि ती सावित्री नदी, जे 5 वर्षापूर्वी ब्रिज वाहून गेला होता, ज्या 2 बसेस वाहून गेल्या होत्या, ते पुढच्या साईडला आहे. चला. ही शिवाजीराजांची मूर्ती. आता आपला हा शेवट. याचं उद्घाटन केलं भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 30 नोव्हेंबर 1957ला. खरं तर ज्या ठिकाणी आज ही मूर्ती उभी आहे, ते पूर्वी राजांचा राहायचा एक छोटासा राजवाडा होता. हा ब्रिटिश काळात तुटलेल्याची नोंद आहे. इथे महाराजांची काहीतरी आठवण पाहिजे म्हणून आपल्या भारत सरकारने या ठिकाणी ही मूर्ती उभी केली, ज्याची उंची मोजतात साधारणतः 36 फूट. तलवारीपासून घोडीच्या पायापर्यंत 16 फूट, खाली 20 फूट. एकंदर उंची 36 फूट. रामचंद्र पांडुरंग कामत, मुंबईत राहायचे विले पार्ले इस्ला, त्यांनी बनवलेली मूर्ती 1 पीस मध्ये इथे आणली नाही, तर याचे वेगवेगळे 17 पार्ट आणले, मग याला इथे जोडले. आणि हे
पंचतत्व असल्यामुळे उन्हाळा पावसाळा हिवाळ्याला काही इफेक्ट होत नाही. 12 महिने मूर्ती ठीकठाक असते. आज या मूर्तीची व्यवस्था सातारा जिल्हा परिषद यांच्यामार्फत ठेवली जाते. आणि तुम्ही हे साईडचं गार्डन वगैरे पाहताय. जुन्या काळात अन्नधान्याची कोठारा, दारुगाळाची कोठारा सगळा प्रोसेस साईडने मेंटेन होता. हे सगळं तुटल्यानंतर इथे गार्डन बसवलं गेलं. आणि या गार्डनची व्यवस्था संयुक्त वन व्यवस्थापन समिती किल्ले प्रतापगड यांच्यामार्फत ठेवली जाते. आता पावसाळा उघडला, गार्डनच्या डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. समजलं सगळं.